जय जय गुरुदेव दत्त। तर शुक्ल पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते। तर ही चतुर्थी वर्षातून 2 वेळा येते। गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे। या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री भोजन केले जाते व गणेश पुराण या ग्रंथामध्ये दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले। गणपतीने मंगळ अर्थातच अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील। हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीला होता। या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतीही संकटे येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते। कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय असे मानले जाते। गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करण्यासाठी होईल असा वर दिला। त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते। नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली। या मूर्तीला मंगल मूर्ती असे नाव दिले। त्याचबरोबर आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुद्धा हे व्रत केले जाते। त्याचबरोबर असेही म्हटले जाते की अंगारकी चतुर्थीला गणरायाच्या पूजेबरोबर हनुमंताचे स्मरण केल्याने जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ हा अशुभ ग्रह असेल तर त्याचा प्रभाव कमी होतो। तर याचबरोबर अंगारक संकष्ट चतुर्थी याबद्दलची माहिती आणि कथा समाप्त झाली। जय जय गुरुदेव दत्त।